महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींना या ठिकाणी नमस्कार। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। ती अपडेट देखील जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेबद्दल आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर अपडेट दिली जाते। लाडक्या बहिणींनो, खूप महत्त्वाची अपडेट आहे। तुमचे जर हप्ते जूनपासून पेंडिंग असतील, जूनपासून तुम्ही पात्र असतानाही तुमच्या अकाउंटवरती पैसे येत नसतील, त्याचं कारण देखील मी तुम्हाला सांगणार आहे। खूप महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। बऱ्याच दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होत आहेत, कारण टेक्निकल इश्यू असल्यामुळे मला व्हिडिओ बनवणं पॉसिबल झालेलं नाही, परंतु इथून पुढे तुम्हाला डेलीची डेली लाडकी बहिणीविषयी अपडेट तुम्हाला दिली जाईल। त्यामुळे तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करून घ्या। चला, जराही वेळ न घालवता आपण अपडेटला सुरुवात करूया। तुमच्यासाठी अपडेट महत्त्वाची आहे, फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या मनामध्ये एकही शंका राहणारी नाही। अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आलेली आहे। आता बघू शकता, लाडकी बहीण योजना ऑगस्ट मंथ इन्स्टॉलमेंट काय आहे ते देखील आपण पाहणार आहोत। तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी भेटणार हे देखील पाहणार आहोत। आता ऑगस्ट महिना तर संपून गेलेला आहे, ऑगस्ट महिना संपून गेलेला आहे। आता लागलेला आहे सप्टेंबर महिना। सप्टेंबर महिन्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे भेटणार का सप्टेंबर महिना आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्रित्या भेटणार, असा देखील प्रश्न या ठिकाणी महिलांचा आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही। ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे एकत्र भेटणार का हा देखील महिलांचा प्रश्न आहे। हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या समजून सांगणार आहे। काय आहे बाब, सर्वरित्या तुम्हाला एकत्रित्या समजून सांगणार। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता बघू शकता, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत 2024 पूर्वी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या खूपच लोकप्रिय ठरलेली आहे। या योजनेमुळे महायुती सरकारला निवडणुकीत महाविजय मिळालेला बोललं जात आहे, भेटलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अशी आहे की तुम्हाला सर्वात महत्त्वाची बाब सांगत आहे, तुम्हाला KYC कंप्लीट करायची आहे। जोपर्यंत तुम्ही KYC कंप्लीट करणार नाही तोपर्यंत एकही रुपया तुम्हाला भेटणार नाही। आता KYC का कंप्लीट करायची आहे आणि कोणत्या महिला अपात्र आहेत, कोणत्या महिला पात्र आहेत हे देखील मी तुम्हाला सविस्तररित्या सांगतो। आता बघू शकता, कोणत्या महिला पात्र आहेत, ज्या महिला कोणत्या महिला पात्र आहेत, ज्या महिला या ठिकाणी शेतकरी आहेत आणि त्यांच्या नावावरती 4 चाकी वाहन नाहीत अशा महिला पात्र आहेत, ज्या महिला सरकारी कर्मचारी नाहीत अशा महिला पात्र आहेत, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांहून अधिक नाही अशा महिला पात्र आहेत। या तुम्ही अटींमध्ये बसत असाल तर तुम्ही पात्र आहात, आणि ज्या महिला या अटींमध्ये बसत नसाल तर तुम्ही सरळ अपात्र आहात। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता भेटणारा नाही। आता ग्रामीण भागातील महिलांना माहिती नसल्यामुळे तुम्ही पात्र आहात का नाही, अपात्र आहात हे देखील माहिती नाही। मग तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही संबंधित सेतू केंद्रावरती जा। तिथे गेल्याच्या नंतर संबंधित लाडकी बहीण योजना या योजनेच्या फोल्डरवरती जा। तिथे गेल्याच्या नंतर तुमचं नाव सर्च करा। नाव जर तुमचं दाखवत असेल, तिथं नाव तुमचं असेल तर तुम्ही पात्र आहात, जर नाव नसेल तर तुम्ही या ठिकाणी अपात्र आहात। आता नाव असून देखील महिलांचा असा प्रश्न आहे की नाव असून देखील दादा या ठिकाणी आम्ही पात्र आहोत तरी देखील आम्हाला पैसे भेटलेले नाही। त्याचं कारण असं आहे तुम्हाला KYC कंप्लीट करायचं आहे। तुम्ही पात्र असूनही तुम्हाला जूनपासून तुम्हाला हप्ता भेटले नाही। त्याचं कारण असं आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे, तुमच्या आधार कार्डशी तुमचं बँक लिंक करायचं आहे। तुमचं जर KYC कंप्लीट झालेली असेल तर दादा तुम्ही कमेंट करा की या ठिकाणी आमची KYC कंप्लीट झालेली आहे। आता पुरुषांनी काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे, लाडक्या बहिणींना माहिती नाही आहे, तुम्ही आधार कार्ड त्यांचं बँकशी लिंक करा। जोपर्यंत तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नाही करणार तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही। सर्वात महत्त्वाची अपडेट आहे, खूप महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगत आहे। तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करा। आता बऱ्याच महिलांना पात्र आहेत परंतु जूनपासून त्यांचा हप्ता पेंडिंग आहे। पेंडिंग का आहे, कारण तुमची KYC कंप्लीट नाही। बऱ्याच महिलांना माहिती नाही KYC कंप्लीट करायचं। मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे। काही नाही, तुम्ही आधार कार्ड तुमच्या बँकला घेऊन गेल्याच्या नंतर तिथं KYC कशी कंप्लीट करायची ते देखील तुम्हाला सांगतील, किंवा तिथे थंब वगैरे लावून तुमची KYC कंप्लीट होईल। फक्त तुम्ही संबंधित बँकशी तुम्हाला भेट द्यावी लागेल। तुम्ही KYC कंप्लीट केल्याच्या नंतर या ठिकाणी पैसे भेटून जातील। आता बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये देण्यात येत असतात। लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या हप्त्याबाबत आता नवीन अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। ती अपडेट देखील मी तुम्हाला सांगत आहे। KYC कंप्लीट करायचे। जोपर्यंत तुम्ही KYC कंप्लीट करणार नाही या ठिकाणी तुम्हाला एकही हप्ता भेटणार नाही। काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे। तुम्ही KYC कंप्लीट केल्याच्या नंतर 10 ते 15 दिवसांमध्ये या ठिकाणी तुम्हाला हप्ते येऊन जातील। आता
जूनचा हप्ता देखील पेंडिंग आहे, जुलैचा हप्ता देखील पेंडिंग आहे. आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील त्यांना भेटलेला नाही. ऑगस्ट महिन्याचा हप्ता देखील त्यांना भेटलेला नाही. ऑगस्ट महिन्याचा हप्ता जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही KYC कंप्लीट करा. ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला सप्टेंबर महिन्यामध्ये भेटणार आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला दिवाळीच्या अगोदर भेटून जाईल. कसलीही काळजी करायची गरज नाही. फक्त तुम्ही KYC कंप्लीट करायला हवी. जोपर्यंत तुम्ही KYC कंप्लीट करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्हाला हप्ता या ठिकाणी भेटणार नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये भेटत आहेत. 2 हप्ते एकत्रितरित्या 3000 रुपये लाडक्या बहिणींचे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती कधीही भेटू शकतात. फक्त तुम्ही KYC कंप्लीट करा. आता बऱ्याच महिलांना भेटलेले आहेत. तुम्ही कमेंट करा लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात आणि तुम्हाला किती पैसे पडलेले आहेत हे देखील कमेंट करा. तुम्हाला कोणता हप्ता भेटलेला आहे, तुम्हाला जून महिन्याचा हप्ता भेटलेला आहे का, जुलै महिन्याचा हप्ता भेटलेला आहे का आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटलेला आहे का, तुम्ही कमेंट करा आणि किती भेटलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मी 2 हप्ते का म्हणत आहे, कारण सरकारचा जर पाठीमागचा जर डेटा आपण ॲनालिसिस केला 2 हप्ते एकत्रितरित्या लाडक्या बहिणींचे तुमच्या अकाउंटवरती येतच असतात. मग यावेळी देखील शिंदे सरकार तुम्हाला काही, फडणवीस सरकार तुम्हाला काही शंका नाही, काही कसलीही काळजी करायची गरज नाही. या देखील महिन्यामध्ये भेटून जातील. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्ही KYC कंप्लीट करून घ्यायचं आहे. जोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी पैसे भेटणारे नाहीत, असं तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. आता बघा, रक्षाबंधन तर होऊन गेलेलं आहे. आता दिवाळीच्या सणानिमित्त देखील तुम्हाला या ठिकाणी पैसे भेटू शकतात. पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी आहे, त्या दिवाळीच्या महिन्यामध्ये देखील या ठिकाणी लाडक्या बहिणींना पैसे भेटू शकतात. सणासुदीचा मुहूर्त आहे. सणासुदीच्या मुहूर्तामुळे आता ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस गणेश उत्सव देखील होता, त्यामुळे तुम्हाला पैसे भेटले असतील. बऱ्याच महिलांना ऑगस्ट महिन्याचे देखील पैसे आलेले आहेत. का आलेले आहेत? कारण त्यांची KYC कंप्लीट होती. जोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही तोपर्यंत या ठिकाणी लाडक्या बहिणींना तुम्हाला पैसे भेटणारे नाहीत. हे काळजीपूर्वक तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. खूप महत्त्वाची अपडेट होती, मी तुम्हाला अपडेट सांगत आहे. आता बघा, पुढील अपडेट अशी आहे, 26 लाख महिलांच्या अर्जांची पुन्हा छाननी. आता छाननी का होत आहे? कारण बऱ्याच महिलांना या ठिकाणी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, ज्या महिलांना खरंच गरज नाही, लाडकी बहीण योजना या योजनेची गरजच नाही, अशा देखील महिला या ठिकाणी या योजनेचा लाभ घेत होत्या. मग त्या महिलांना या ठिकाणी सरकारला या ठिकाणी अपात्र ठरवायचं होतं. मग त्यामुळे सरकारनं छाननी प्रक्रिया सुरू केली. त्या छाननी प्रक्रियेमध्ये बऱ्याच महिला या ठिकाणी अपात्र झालेल्या आहेत. ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत अशा महिलांना एकही रुपया भेटणार नाही, हे तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांना इथून पुढे सर्व हप्ते भेटून जातील. तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही. आता बघू शकता, लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसतानाही अनेक महिलांना लाभ घेण्यास समोर घेत आहेत असं समोर आलं. त्यानंतर आता पुन्हा अर्जांची छाननी सुरू करण्यात आली आहे. या संदर्भात मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लाख अर्जांची योजनेच्या निकषानुसार पात्र नसून येत असल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती. सदर सुमारे 26 लाख लाभार्थी अर्जांची जिल्ह्यातील माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे, असं आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आता लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सविस्तररित्या सांगितलेलं आहे तुम्हाला 2 कामे काय करायचे आहेत आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघत आहात हे देखील तुम्ही कमेंट करा. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे तुम्हाला KYC कंप्लीट करायची आहे. तर KYC कंप्लीट करायची प्रोसेस काय आहे? KYC कंप्लीट करायची प्रोसेस अशी आहे, तुमचं आधार कार्ड आहे तुमच्या बँकशी लिंक करायचं आहे. तुम्ही जोपर्यंत तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकशी लिंक नाही करणार तोपर्यंत तुम्हाला एकही रुपया भेटणार नाही. काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. हां, तुम्ही जर KYC कंप्लीट केली, तुमची KYC जर डन झाली, KYC जर तुम्ही कंप्लीट केली तर येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये या ठिकाणी तुम्हाला हप्ता भेटू शकतो. सध्या तरी जून महिन्यापासून हप्ते पेंडिंग आहेत. जून महिन्यापासून लाडक्या बहिणींनी तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घ्यायचं आहे. बऱ्याच महिलांचा प्रश्न असा होता की दादा आम्ही पात्र आहोत, आम्हाला 100% माहिती आहे आम्ही पात्र आहोत, तरी देखील आम्हाला आमचा हप्ता पेंडिंग दाखवत आहे. पेंडिंग का दाखवत आहे? कारण तुम्ही KYC कंप्लीट केलेली नाही. जोपर्यंत तुम्ही KYC करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे भेटणार नाही. आता बऱ्याच महिलांची KYC कंप्लीट होती, आधार कार्ड त्यांच्या बँकशी लिंक होतं, त्यांना हप्ता भेटलेला आहे. ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्यांना पोहोचलेला आहे. आता तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलाय का, जून महिन्याचा आलाय का, जुलै महिन्याचा आलाय का, हे तुम्ही कमेंट करा. सध्या तरी सप्टेंबर महिन्याचा हप्ता भेटणार आहे, मी तुम्हाला हमखास सांगणार आहे. सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकही रुपया लाडक्या बहिणींना तुम्हाला आत्ताच भेटणार नाही. सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला दिवाळीच्या मंथमध्ये भेटू शकतो. दिवाळीपर्यंत सर्व छाननी प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पडणार आहे. त्या महिन्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे भेटणारे आहेत. जोपर्यंत तुम्ही आधार कार्डशी बँकशी लिंक करत नाही तोपर्यंत या ठिकाणी पैसे भेटायला उशीर देखील होऊ शकतो. आता तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघता हे देखील आपल्या चॅनलला तुम्ही कमेंट करा.
आणि तुम्हाला कोणता हप्ता भेटलेला आहे हे देखील तुम्ही कमेंट करा. बरेच दिवस झाले आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत नव्हते. त्याचं कारण असं आहे की लाडक्या बहिणींनो काहीतरी टेक्निकल इश्यू असल्यामुळे मला व्हिडिओ बनवणं पॉसिबल झालं नाही. परंतु इथून पुढे तुम्हाला डेलीचे डेली अपडेट भेटून जाईल. डेलीचे डेली लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या, त्या योजनेबद्दल तुम्हाला अपडेट दिली जाईल. यात काही शंका नाही. फक्त तुम्हाला एक काम करायचं आहे, तुम्हाला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडकी बहीण राहू द्या किंवा इतर कोणती योजना राहू द्या त्या योजनेबद्दल तुम्हाला अपडेट लवकरात लवकर भेटून जाईल. चला भेटूया नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.